नमस्कार. याआधी आपण बट्टीचं पीठ कसं बनवायचं हे बघितलं. आज त्याच पिठापासून खुसखुशीत बट्ट्या कशा बनवायच्या हे बघूया. त्यासाठी ताटामध्ये 3 वाट्या बट्टीचं पीठ टाकलं, 1 चमचा ओवा टाकला, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, पाव चमचा सोडा आणि 2 मोठे चमचे थंड तेलाचं मोहन टाकलं. हे सर्व आता आपण हाताने चांगलं चोळून एकजीव करून घेऊ. छान एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मऊसर असं चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घेऊया. पीठ छान मऊसर झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि लाडूप्रमाणे मऊसर करून घेऊ. आता मोठ्या गॅसवरती अर्धा टोप पाणी गरम करायला ठेवायचं. त्यात 1 चमचा तेल टाकायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि सर्व गोळे एक एक करून त्यामध्ये अलगद सोडून घ्यायचे. गोळे पाण्यात टाकून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि लगेचच चमच्याने ढवळायचं नाही. हळूहळू गोळे पाण्यावर तरंगायला लागतात. त्यानंतर चमच्याने ढवळायचं म्हणजे गोळे तळाला चिटकणार नाहीत. गोळे पूर्णपणे फुलून वर आलेले आहे. 7-8 मिनिटांमध्ये गोळे छान शिजतात. आता आपण एक एक गोळा ताटामध्ये काढून घेऊ आणि पंख्याच्या हवेखाली थंड करायला ठेवू. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊया. आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठे काप करून घ्यायचे. आधीच गरम केलेल्या तेलात बट्ट्या अलगद सोडायच्या आणि मध्यम आचेवरती छान लालसर रंगावर तळून घ्यायच्या. मध्ये मध्ये ढवळत राहायचं. लालसर रंग आला की बट्ट्या काढून घ्यायच्या. सर्व बट्ट्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या. गरमागरम वरण आणि गावरान तुपासोबत या बट्ट्यांचा आस्वाद घ्यायचा. धन्यवाद.